वाह, क्या बात आहे. काय रे, एवढा उशीर असतो का? अरे यार खरंच सॉरी, मी टाइमच निघालो होतो, पण एक गाडीने लेट. तुला ना चांगलं धुतल्याशिवाय मला घराच्या बाहेर घेऊन जाऊशी वाटत नाही. हो का? पूर्ण 15 मिनिट उशीर केलायस तू. तसं म्हणायला गेलं तर तुझ्यापेक्षा तुझी गाडीच खूप क्यूट आहे. रॉयल एनफील्ड. क्या बात आहे. एक मिनिट ते काहीतरी म्हणते. काय म्हणते? बर, मॅडमचं म्हणणं आलं इथं तिच्यापेक्षा अजून कोणतरी सुंदर आहे. कोण? जिनं लाल ड्रेस घातलाय, पांढरी ओढणी आहे, हातात मोबाईल आहे. ती म्हणते ती माझ्यापेक्षा खूप सुंदर दिसते. हो का? खरंच यार, तू खूप सुंदर दिसते. बरं ते सगळं जाऊ दे, हात पुढे कर. एवढं लवकर? तुझं आपलं चेष्टा मस्करी नेहमी. दे हात पुढे. धर. हे ब्रेसलेट आहे जे मी तुझ्यासाठी रात्रभर जागून बनवले स्वतःच्या हातांनी. माझ्यासाठी बनवलं? आवडलं तुला? अरे काय विषय आहे का? बरं ते जाऊ दे. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. किती वेळा हॅपी बर्थडे करणार आहेस तू मला? मोबाईलवर चॅटिंगवरती आपण नेहमीच बोलतो, पण समोर समोर भेटून जे मजा असते किंवा जे शुभेच्छा येतो ना, त्याची वेगळीच मजा आहे. बस जायचं कुठं पण? अरे मी विचार करते आज माझा वाढदिवस पण आहे, मग देवीचं दर्शन घ्यायला गेलो असतं तर बरं झालं असतं. बरं चल. एक मिनिट, तुझा हेल्मेट कुठे आहे? अरे मला वाटलं तू आणशील. अरे तुझा हेल्मेट मी कसा माझ्याकडे कसा असेल? बरं सोड, चल. नाही थांब. सेफ्टी फर्स्ट. त्यामुळं तू हे हेल्मेट घाल. अरे पण मग तुला माझा सोड गं, तू महत्वाची. वाह. चला आता निघूयात. यस बॉस, जैसे आपके. आज तो बर्थडे आहे ना मॅडमचा. चला निघायचं. हो. बसलीस? हो. माझी या मंदिरात येण्याची ना खूप दिवसापासून इच्छा होती. फायनली आपण पोहोचलो. चला दर्शन घेऊन येऊ पटकन. बरं चल, आता चेष्टा मस्करी नको करू, देवीचं दर्शन घेऊन येऊ आपण. काका हे ठेवा. ओके, घेतलीस? हो. चलो. चल. देव करो आणि असे आनंदाचे क्षण माझ्या आयुष्यात रोज येऊ. कोणत्या आनंदाचे क्षण? तुझ्यासोबत जोडीने रोज फिरायचे. तुझं आपलं नेहमीच थट्टा मस्करी. चल. कुठं? मंदिरात. तुझ्यासोबत? हो. अरे तुला माहिती का आपण जोडींसोबत गेलो लोक काय म्हणतील? काय म्हणतील? आले नवरा बायको जोडीन दर्शन घ्यायला. मला चालणार आहे, तुला चालणार आहे का? तू थट्टा मस्करी बंद करा. मला एकदा तुला गुड न्यूज द्यायची आहे. कसली गुड न्यूज? ते मी तुला दर्शन घेतल्यावर सांगेन. मला पण तुला गुड न्यूज द्यायची आहे. अच्छा, कोणती? चल दर्शन घेतलो सांग. बर चल. तू पण ना खरंच. बरं आता गुड न्यूज सांग. काय? तू सांग आधी. मी का सांगू? तू पहिल्यांदा म्हणलीस. अरे तू सांग. लेडीज फर्स्ट. मी सांगेन. बरं ठीक आहे, पण आपण बसून बोलूया ना. चल. ही बेटर आयडिया. चल बस. अरे मी नाही, थोडा आत जा करणार. मी सॉरी, आता नाही. हे बघ, मस्करी करू नका, नाहीतर मला देवाने पाय सुद्धा दिले. मी चालत जाईल. अरे नाही प्लीज बस बस. चालत नको जाऊ. आता नाही होणार. सॉरी. लगेच राग येतो.
आता तरी सांग. अरे हो सांगते. मी ना एक स्वप्न पाहिलं होतं आणि तुला माहितीये ते स्वप्न आज खरं झालंय. क्या बात आहे. मला जॉब मिळालाय. काय गुड न्यूज सांगितली आज. तुला माहितीये मला पॅकेज किती वर्षाचा? किती? 12 लाख पॅकेज आहे. 12 लाख? हो. म्हणजे 6 लाख तुझे, 6 लाख माझे. तुझी नेहमी मस्करी करतोस ना तू. बरं ते जाऊ दे. मी आज त्यासाठी खरंच खूप खुश आहे. तुला जॉब मिळाला आणि ते पण तुझ्या बर्थडेच्या दिवशी. कुठे लागला जॉब? हिंजवडी आरटीपी म्हणून लागलाय? नाही. मग खराडी? नाही. मग कुठे? बँगलोरला लागलाय. बँगलोर? काय झालं? तरी म्हटलं तू एवढा वेळ का घेत होतीस सांगायला. अरे असं काही नाहीये. तसंच आहे. म्हणजे आपली शेवटची भेट आहे ना? अरे नाही दीपक, तू असं नको समजूस. नाही मला माहिती आहे, म्हणून तू एवढा वेळ घेतला सांगायला पण. आणि बरं जाऊ दे. तू कधी जाणार आहेस? आता 3 दिवसात. माझ्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट मी तुझ्याशी शेअर करतो. तुला सांगितल्याशिवाय मला चैन नाही पडत. तू एवढी मोठी गोष्ट तू माझ्यापासून लपवली. 3 दिवसांत तू जाणार आणि आता मला सांगतेस. मग काय आता फायनलच भेटे, दुसरं काय? अरे असं काही नाहीये दीपक, मी भेटेन ना तुला. अरे जवळ आहे का बेंगलोर? जसं की हडपसरला आलोय, वाघोलीला आलोय, 1 तासाभरात भेटू शकतो. तुला काहीतरी सांगायचं होतं ना? काय नाही सांगायचं मला. अरे तूच बोलला होतास की मला तुला पण एक खुशखबरी द्यायची आहे. सांग ना काय होती ती? अरे काय नाही, जाऊ दे, ते महत्वाचं नाही. तुला माझ्या मैत्रीची शपथ? इथं पण शपथ दिलीस? छोट्या छोट्या गोष्टीला शपथ देतेस. बरं ऐक, 4 वर्षापासून आपली मैत्री. या 4 वर्षामध्ये ना तू मला दुखवलं ना मी तुला दुखवलं. पण आज मनातील गोष्ट बोलायला खूप भीती वाटते मला. अरे जे मनात आहे ते ओठांवर आण ना. दिव्या, मला तू खरंच खूप आवडतेस. तू माझ्यापासून दूर चालली ना, मला नाही ग करमत. तुला माहितीये जिकडं जाईल तिकडं तू दिसतेस मला. स्वप्नात देखील तू असतेस. नाही राहू शकत मी तुझ्याशिवाय, माहितीये. दिव्या सतत तुझाच विचार असतो का? दिव्या जेवली का? दिव्या झोपली का? दिव्या कुठे असेल? दिव्या बरी असेल का? मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. तू जर बेंगलोरला गेली ना, मी कसं जगू? तुझ्यासारखी पार्टनर मला नाही मिळणार. देशील मला साथ? आय लव्ह यू दिव्या. माझं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे. सोड. अरे सॉरी दिव्या, प्लीज माफ कर मला. खरंच चुकलं माझं. अरे बस. मी मस्करी करत होते तुझी. म्हणजे परीक्षा घेत होते तुझी की तुझं माझ्यावर किती प्रेम येते. मला काही जॉब वगैरे नाही लागलाय. म्हणजे ते बेंगलोरला तू जाणार होतीस ते? नाही, खोटं बोलले मी तुझ्याशी. मी पण नाही राहू शकत रे तुझ्याशिवाय. माझं पण प्रेम आहे तुझ्यावर. माझ्याशी लग्न करशील दिव्या? हो. माझं पण प्रेम आहे तुझ्यावर. तुझ्यासारखं आयुष्यात जोडीदार शोधून सापडणार नाही रे मला. आय लव्ह यू.